पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा संसदेत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव। मनमाड इंदूर रेल्वेसह धुळे मुंबई धुळे पुणे सेवा सुरू करण्याची मागणी। उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा व वाढीव मोबदला द्यावा अशी ठाम मागणी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संसदेत केली आहे। याचबरोबर धुळे मुंबई धुळे पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासह वंदे भारत एक्सप्रेस धुळ्यापर्यंत चालवावी अशी मागणीही त्यांनी केंद्र सरकारकडे मांडली। संसदेतील चर्चेदरम्यान डॉक्टर बच्छाव यांनी उत्तर महाराष्ट्रातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रेल्वे प्रश्नांवर सरकारचं लक्ष वेधले। त्यांनी सांगितले की मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्प गेल्या 4 ते 5 दशकांपासून प्रलंबित असून हा सुमारे 309 किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या मार्गामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना थेट रेल्वे संपर्क मिळणार असून व्यापार, उद्योग आणि प्रवासासाठी मोठी चालना मिळणार आहे। या रेल्वे मार्गातून महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तसेच मध्य प्रदेशातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदूर या जिल्ह्यांना जोडले जाणार आहे। अंदाजे 18,036 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून यामध्ये सुमारे 30 नवीन रेल्वे स्थानकांची उभारणी प्रस्तावित आहे। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील अनेक भागांच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल असंही त्यांनी नमूद केले। मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत भूसंपादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे गेल्या वर्षापासून काम ठप्प झाल्याची बाब त्यांनी संसदेत मांडली। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारींमुळे अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय व वाढीव मोबदला देत भूसंपादन प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून प्रकल्पाचं काम पुन्हा सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। याचबरोबर धुळे जिल्ह्याला थेट मोठ्या शहराशी रेल्वे संपर्क मिळावा यासाठी धुळे मुंबई आणि धुळे पुणे रेल्वे सेवा सुरू करण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय। प्रवाशांना आधुनिक व जलद प्रवासाची सुविधा मिळावी म्हणून वंदे भारत एक्सप्रेस धुळे जिल्ह्यापर्यंत सुरू करण्याची मागणीही त्यांनी संसदेत मांडली आहे। डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या या मागण्यांमुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पासह धुळे जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांवर केंद्र सरकार लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे उभी आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे नाशिक जिल्ह्याच्या रेल्वे विकासासंदर्भातील काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधू इच्छिते। माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील मनमाड ते इंदोर हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण व धोरणात्मक दृष्टीने आवश्यक असलेला मार्ग आहे। 2 सप्टेंबर 2024 मध्ये या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली। या नवीन रेल्वे मार्गाची लांबी सुमारे 309 किलोमीटर प्रस्तावित असून या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 18,036 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा रेल्वे मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यातील एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे। यात महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तर मध्य प्रदेश राज्यातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। या मार्गावर सुमारे 30 नवी रेल्वे स्थानके प्रस्तावित असून पैकी मनमाड, मालेगाव, धुळे, शिंदखेडा, शिरपूर, सेंधवा, राजपूर, धरमपुरी, धार आणि इंदूर ही महत्त्वाची ठिकाणे आहेत। सदर प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत अडचणी येत असून शेतकऱ्यांना व नागरिकांना कमी मोबदला दिला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून या संदर्भात आंदोलने देखील सुरू आहेत। शेतकऱ्यांमध्ये संभ्रम, चिंता व असुरक्षितता निर्माण झाली आहे। जमिनीशी निगडीत औद्योगिक क्षेत्र, रहिवासी क्षेत्र, फळबागा, विहिरी, शेती व बागायती शेती यांचे मूल्यांकन जास्त असल्याने बाजारभाव आणि शासन मोबदला यातील तफावत दूर करून शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा। आजचा रेडी रेकनरच्या 4 पटीने भाव द्यावा अशी सर्वांची मागणी आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय 24 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आला आहे। या समितीची बैठक लवकरात लवकर घेऊन सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन संभ्रम दूर करावा। तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावे। अध्यक्ष महोदय, रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून द्यावा व तो निर्धारित मुदतीत पूर्ण व्हावा ही मी विनंती करते। इतर ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये सध्या
धुळे येथून मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा मुख्यतः सकाळच्या वेळेत उपलब्ध आहे. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांना खाजगी ट्रॅव्हल्स किंवा महागड्या गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मी रेल्वे मंत्री महोदयांना विनंती करते की धुळे मुंबई दरम्यान रात्रीची नियमित सेवा रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी. तसेच धुळे पुणे ही रेल्वे कोविड काळामध्ये बंद करण्यात आली होती, ती पुन्हा सुरू करण्यात यावी. कारण तिच्यावरती हजारो विद्यार्थी, नोकरदार, मोठे व्यापारी व उद्योगधंदे करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याच्यामुळे मी विनंती करते की ही सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी. एकच मिनिट अध्यक्ष महोदय. धुळे मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. त्याचप्रमाणे धुळे पुणे ही देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी. नाशिक पुणे रेल्वे मार्ग नारायणगाव मार्गे विकसित करावा. नाशिक धुळे नवीन रेल्वे मार्ग विकसित करावा. तसेच नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आधुनिकीकरण करावे. तसेच उत्तर महाराष्ट्रात कृषी मालवाहतूक टर्मिनल लासलगाव व नरडाणा येथे उभारावे आणि नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस, सुरत भागलपूर एक्सप्रेस, पुरी अहमदाबाद एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना शिंदखेडा स्टेशनवरती थांबा देण्यात यावा. ही सर्व कामे पूर्ण झाल्यास उत्तर महाराष्ट्र हा देशातील एक महत्त्वाचा आर्थिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉर म्हणून विकसित होईल. माननीय रेल्वे मंत्री या मागण्यांचा सकारात्मक विचार करतील अशी मला खात्री आहे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.